नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला एकमेव हेतू आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना मे महिन्याच्या हप्ते वितरणाची उत्कंठा लागलीच आहे, कारण का जून महिना सुरू झालेला आहे आणि आता हा मेचा हप्ता कधी आमच्या बँक खात्यामध्ये जमा होतोय याचीच उत्कंठा सर्व लाडक्या बहिणींना लागलेली आहे। तर या संदर्भात आपण खात्रीशीर माहिती देणार आहोत। साधारणतः मागील आठवड्यामध्ये म्हणजेच मे महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 2 हप्ते एकत्रित वितरित झाले आणि याच पार्श्वभूमीवरती लगेचच जून महिन्याचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना वितरित होणार नाही आहे, पण याची जी सुरुवात आहे जो GR आहे तो प्रसिद्ध होणं गरजेचं आहे। म्हणजेच काय की सर्वात प्रथम GR येईल आणि त्याच्यानंतर हप्ते वितरणाची सुरुवात होणार आहे। साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पात्र लाडक्या बहिणी आहेत 1.5 कोटीच्या आसपास आहेत, त्यामुळे या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता वाढतच चाललेली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना या आठवड्यामध्ये म्हणजेच आजपासून कोणत्याही वेळी शासकीय मान्यता देणारा GR आहे तो पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर हप्ते वितरण अशा प्रकारची घोषणा असणार आहे। त्यामुळे साधारणतः चालू आठवड्यामध्ये हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होईल आणि दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांना हक्काचा मे महिन्याचा सन्मान निधी आता जो हप्ता वितरित होणार आहे फक्त मे महिन्याचा 1500 रुपयांचाच लाभ वितरित होणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना साधारणतः या महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये जो हप्ता आहे तो मिळण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे चालू आठवड्यामध्ये हप्ते वितरणाचा GR येईल आणि त्याच्यानंतर पुढील आठवड्यामध्ये लाभ वितरणाची प्रोसेस होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला आहे अशाच लाडक्या बहिणींना हा लाभ येणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालेलं नाही आहे, ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे अशा लाडक्या बहिणींना तांत्रिक अडचणींमुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। तर अशा लाडक्या बहिणींना सध्या अपात्र करण्यात आलेलं आहे, यांच्या संदर्भात देखील आपण माहिती घेतच आहोत। ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांना अजून कुठलीच प्रोसेस शासनामार्फत अजून सुरू झाली नाही आहे। साधारणतः आता आकडेवारी येत आहे 60 ते 80 लाखांच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। आत्ताच्याच नव्हे तर अगदी योजना सुरू झाल्यापासून ते आतापर्यंतची ही आकडेवारी। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणासंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।